विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये आज 16वी कला आहे. अथ षोडश कला प्रारंभ. 16व्या कलेला आज प्रारंभ होत आहे. या कलेचं नाव आहे वेदांत पदार्थ संज्ञा वर्णन. ठीक आहे. वेदांत शास्त्रामध्ये जे अनेक पदार्थ आहेत, अनेक पदांचे जे पदार्थ, तर त्या पदार्थांचं वर्णन करणारी ही कला आहे. तर या कलेचा पद्य भाग जो की इथे छापलेला नाही आहे तो आपण लिहून घेऊया, नंतर त्याचा अर्थ बघू, नंतर पुढे जाऊया. तर लिहा. निष्कलम निजम वेद. निष्कलम निजम वेद ही वदे. ही वदे अर्धविराम. निष्कलम निजम वेद ही वदे अर्धविराम. पुढे. षट्दशम कला. षट्दशम कला ब्रह्म में न दे. ब्रह्म में न दे पूर्णविराम. निरवयव जो. निरवयव जो निष्कलंक सो. निष्कलंक सो अर्धविराम. इक रस सदा अंगता न सो. अंगता न सो. पहिला दोहा पूर्ण झाला. पुढचा. हिरण्यगर्भ और औ. हिरण्यगर्भ औ श्रद्धया न भो. श्रद्धया न भो अर्धविराम. पवन तेज. पवन तेज कम भूमि इंद्र भो. भूमि इंद्र भो पूर्णविराम खाली. मन अनाज. मन अनाज औ शक्ति सत्तपो. शक्ति सत्तपो अर्धविराम. करमलोक. करमलोक पुढे. नामा मनु जपो. नामा मनु जपो पूर्णविराम. दुसरा द्वा पूर्ण झाला. पुढे. षट्दश कला. षट्दश कला एही जानिले. एही जानिले अर्धविराम. जड़ उपाधि को. जड़ उपाधि को धर्म मानिले. जड़ उपाधि को धर्म मानिले पूर्णविराम. पुढे. अनुगताश्रयो. अनुगताश्रयो पुष्पसूत्रवत्. पुष्पसूत्रवत् अर्धविराम. निज चिदात्म. निज चिदात्म पीतांबरो ही सत.
पितांबरो ही सत. ठीक झालं आहे. तिसरा अधवा पुरा. उच्चारण करूया. निष्कलं निजं वेद हि वदे षट्दश कला ब्रह्म विनदे. निरवयव जो निष्कलंक सो इकरस सदा अंगतानसो. हिरण्यगर्भ अहो श्रद्धया नभो पवन तेजकं भूमि इंद्र भो. मन अनाज औ शक्ति सत्तपो कर्मलोक नामा मनुजपो. षटदश कला एहि जानिले जड उपाधिको धर्म मानिले. अनुगताश्रयो पुष्पसूत्रवत् निज चिदात्म पीतांबरो हि सत्. आता पहिल्या दोह्याचा अन्वय. वेद ही माग निजम निष्कलम वदे. निजम निष्कलम वदे. ठीक. ब्रह्म में षटदशम कला न दे. ब्रह्म में षटदशम कला न दे. ठीक. खालच्या ओळीत जो निरवयव सो निष्कलंक. सो निष्कलंक. सदा इकरस. सदा इकरस सो अंगता न. सो अंगता न. झालं. अर्थ बघा. थोडा उघडाव. तो वेद ही निजम निष्कलम वदे. अजून थोडं. वेद निजम. निजम शब्दाचा अर्थ आहे निज स्वरूप. आपलं जे स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप ते कसं आहे तर निष्कलम. वदे म्हणजे सांगतो. वेद आपल्या निज स्वरूपाला निष्कल असं म्हणून सांगतो आहे. निष्कल म्हणजे निरवयव, कलरहित, अवयवरहित आहे असं सांगतो. ठीक. आणि पुढे ब्रह्म में षटदश कला नदे. नदे म्हणजे नांदतात. ब्रह्माच्या ठिकाणी 16 कला नांदतात अर्थात अध्यस्त आहेत. ब्रह्मा आहे अधिष्ठान आणि या 16 कला आहे अध्यस्त. बर. पुढे जो निरवयव सो निष्कलंक. जो निरवय म्हणजे अवयव रहित आहे तो कसा आहे जी निष्कलंक कलंक रहित आहे. तर निरवयव असं कोण आहे आपलं स्वरूप ब्रह्मतत्व. आणि म्हणून आपलं स्वरूप जे ब्रह्मतत्व आहे की जे निरवयव आहे आणि निरवयव असल्यामुळे ते निष्कलंक कलंक रहित आहे. म्हणजे अविद्या अज्ञान इत्यादी कर्म अशा प्रकारचा कोणताही कलंक लांछन त्याच्या ठिकाणी नाही. कसा आहे पुन्हा कसं आहे आपलं स्वरूप सदा एक रस. हमेशा सदैव एक रस अखंड एक रस आहे.
त्यात कधी भेद झालाच नाही. सो अंगतान असं असणारं आपलं निज स्वरूप, त्याच्या ठिकाणी अंगतान, अंगता शब्दाचा अर्थ आहे भेद किंवा अवयव. त्या ठिकाणी अवयव नाही आहे, अर्थात अंग नाही आहे, भेद नाही आहे. झालं. मग म्हणे काहू 16 कला त्या ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त आहे असं म्हणून तुम्ही सांगितलं. कोणत्या आहेत त्या 16 कला? तर दुसऱ्या दोह्यात त्याचं वर्णन काय? दुसऱ्या दोह्याचा अन्वय. आता सरळच आहे, पूर्ण दोहा, काही अन्वय नाही. तर कोण आहेत त्या 16? उच्चारण बघा ते. हिरण्यगर्भ एक झालं, मोदत चला. हिरण्यगर्भ, श्रद्धा, नभो, नभ म्हणजे आकाश, पवन वायू, तेज अग्नी, कम, कम शब्दाचा अर्थ होतो जल, कम म्हणजे जल. पुन्हा भूमी जमीन पृथ्वी. इंद्र भो, इंद्र भो म्हणजे इंद्र, इंद्र म्हणजे इंद्रिय, भो म्हणजे आणि, इंद्रिय देखील, अपि अर्थामध्ये भो आहे. इंद्र भो, इंद्र देखील म्हणजे इंद्रिया. पुढे मन, अनाज, अनाज शब्दाचा अर्थ आहे अन्न, और आणि शक्ती, शक्ती म्हणजे बल. सत अर्थात सत्ता. तप, तपश्चर्या, तप. कर्मलोक, कर्मलोक कर्माने प्राप्त होणारे लोक. आणि पुढे म्हटलं आहे नामा मनु जपो, म्हणजे काय? मंत्राचा जप रूप नाम असा अर्थ आहे त्याचा. मंत्राचा जप रूप नाम, नाम थोडक्यात नाम घ्यायचं. नामा मनु जपो, मंत्राचा जप रूपी नाम. हे झालं 16 झाल्या. ठीक आहे. कोण कोण? हिरण्यगर्भ, श्रद्धा, नभ, पवन, तेज, कम, भूमी, इंद्र, बरोबर, मन, अनाज, शक्ती, सत, त्याच्या पुढे तप, कर्मलोक आणि नामा मनु जपो. किती झाले? 15 ना. मग इथं कर्मलोकाचं 2 करावं लागेल, कर्म आणि लोक असा आहे की नाही. मग 16 होतात. ठीक आहे. पुढे चला. आता पुढचा दोहा तिसरा, त्याचा अन्वय बघा कसा आहे. येही षटदश कला जानिले. अन्वय येही षटदश कला जानिले. जड उपाधि को धर्म मानिले. खाली पुष्पसूत्रवत अनुगताश्रयो. ठीक. पीतांबरो निज चिदात्मो ही सत. निज चिदात्म ही सत. ठीक आहे. अर्थ पहा. अथर्वच्या म्हणजे 2 नंबरच्या दोह्यामध्ये 16 कला अर्थात जसे 16 पदार्थ सांगितले. मग सांगतायत आता तिसऱ्या दोह्यामध्ये त्याचा संदर्भ की ये ही षटदश कला जाणिले. ह्याच 16 कला समजाव्या, 16 पदार्थ समजावे. पण हे आहे काय हो? तर म्हणे जड उपाधी को धर्म मानिले. परंतु जड असणारी उपाधी जी माया, तिचं जे कार्य किंवा तिचेच हे सर्व धर्म आहेत असं समजावं. ठीक आहे ना. जड उपाधी को धर्म मानिले म्हणजे मग ठीक आहे. तर हे जड उपाधीचे धर्म आहे 16 कला. ठीक. परंतु मग या 16 कला उपाधीचे धर्म आहे. उपाधी जर मिथ्या आहे तर सत्य काय? तर सांगतायत की पुष्पसूत्रवत अनुगताश्रय. पुष्प म्हणजे फुलं, फुलांचा हार असतो की नाही, माळा.
त्या अनेक फुलांमध्ये एकच असतो धागा, दोरा. तो धागा काय करतो, त्या साऱ्यांचा आधार आहे, धरून ठेवतो. कळलं की नाही? आणि साऱ्यामध्ये अनुगत आहे. साऱ्यामध्ये म्हणजे सर्व फुलामध्ये अनुगत आहे, अनुस्यूत आहे. धागा साऱ्यांना धरून ठेवला आहे. अर्थात तो धागा अधिष्ठान आहे आणि जणू काय ते फुलं त्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे. त्याप्रमाणे हा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे अनुगत आश्रय सर्वांमध्ये, या 16 कला म्हणून जे सांगितलं आहे की नाही, जगत प्रपंच, या सर्वांमध्ये अनुगत अनुस्यूत असं तत्व विराया हुआ, अनुगत तत्व तोच आश्रय आहे. असं ते तत्व कोण आहे? निज स्वरूप, आपलं ब्रह्मस्वरूप. या सर्वांचं काय आहे? सर्वांमध्ये अनुगत असून सर्वांचा आधार आहे, अधिष्ठान आहे. आणि आपल्या स्वरूपावर हे समस्त जगत 16 कला काय असतील ते सर्व माया आणि मायेचं कार्य अध्यस्त आहे. तो अनुगत आश्रयो. पितांबरजी महाराज म्हणतात, असं जे तत्व आहे की जे अनुगत आहे, सर्वांचा आश्रय आहे, ते कोण आहे? निज चिदात्मा. निज म्हणजे आपलं स्वतःचं चित स्वरूप तो आत्मा आहे. आणि ही तोच सत म्हणजे सत्य आहे. बाकी सर्व जगत अनिर्वचनीय मिथ्या आहे. कळलं? हे झालं. आता पुढे जाऊया. तर पुढे म्हटलं आहे अध्यात्मताप. काय म्हटलंय जी? अध्यात्मताप. तर अध्यात्मताप म्हणजे काय आणि त्याचे भेद दोन केले, अधिताप आणि व्याधिताप. ठीक आहे. तर अध्यात्मताप याचा अर्थ होतो, अध्यात्म शब्दाचा अर्थ होतो आत्म्याला आश्रय करून वर्तमान जे म्हणजे विद्यमान असे जे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर त्याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म शब्दाने काय घ्यायचं? आत्म्याच्या आश्रयाने राहणारे जे त्याला म्हणतात अध्यात्म. असे कोण आहेत? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आत्म्याच्या आश्रयाने राहतात. आणि म्हणून स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांना म्हटलं जातं काय? अध्यात्म. अध्यात्म शब्दाचा अर्थ कळाला, स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीर. त्याच्या ठिकाणी राहणारा जो ताप, ताप म्हणजे दुःख, स्थूल शरीराच्या ठिकाणी राहणारं दुःख आणि सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी राहणारं दुःख, असा जो ताप म्हणजे दुःख त्याला म्हणायचं अध्यात्मताप. काय म्हटलंय जी? अध्यात्मताप. आणि तो अध्यात्मताप दोन प्रकारचा आहे. एक आहे अधिताप आणि एक आहे व्याधिताप. अधिताप शब्दाने घ्यायचा आहे मानसताप, सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी किंवा त्या निमित्ताने होणारं दुःख, ताप, त्याला म्हणायचं मानसताप एका शब्दामध्ये, अधिताप शब्दाने. आणि व्याधिताप शब्दाने घ्यायचं शरीर संताप. डोकं दुखलं, पोट दुखलं, पायात काटा घुसला, स्थूल शरीराच्या निमित्ताने होणारा जो ताप आहे, होणारं जे दुःख आहे त्याला म्हणतात व्याधिताप. बरोबर? तर दोन झाले मग, अधिताप व्याधिताप. याला शीर्षक दिलंय बघा, पदार्थ द्विध. म्हणजे दोन जोडीने चालणारे पदार्थ कोण कोण आहेत त्याचा विचार चालू झाला. आता दोन संपल्यानंतर तीन पदार्थ, तीन कोण कोण आहेत, तिघाची जोडी, चार काय आहेत, पाच शब्दांनी काय काय घेतल्या जातात, सहानी काय काय येणार, सहा कोण कोण आहेत, हा सारा विचार या कलेत होणार आहे. तर ताप दोन प्रकारचा झाला, अधिताप व्याधिताप झालं. जे पुढे चला, त्याच्यानंतर शब्द आहे अध्यास. सापडलं? अध्यास. अध्यास म्हणजे काय बरं? तर अध्यास शब्दाचा अर्थ होतो भ्रमज्ञान आणि भ्रमज्ञानाचा विषय, याला म्हणतात अध्यास, आहे की नाही? भ्रमज्ञान, भ्रांती ज्ञान आणि त्या भ्रमज्ञानाचा जो विषय त्याला म्हणायचं काय? दोन्हीही अध्यास आहे. समजा उदाहरणार्थ भ्रमज्ञान झालं अयम सर्प, आहे दोरी, पण दोरी असं न कळता ज्ञान झालं काय? अयम सर्प. हे भ्रमज्ञान आहे. का बरं भ्रमज्ञान आहे? की दुसऱ्या ज्ञानाने याची निवृत्ती होते, रज्जूच्या ज्ञानाने याची निवृत्ती होते. आणि ज्याची ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते त्याला अध्यास म्हणतात. मग आता अयम सर्प हे ज्ञान सुद्धा निवृत्त होतं की नाही? म्हणून हे सुद्धा अध्यस्तच आहे, अध्यास आहे हा. बरोबर आहे की नाही? आता हे झालं भ्रमज्ञान, अयम सर्प. आणि त्या अयम सर्प या ज्ञानाचा जो विषय कोण? सर्प, तोही अध्यस्त आहे, अध्यास आहे. अध्यासाचा जो विषय त्याला अध्यस्त म्हणतात. तर अध्यास स्वरूप आहे. मग
मग अध्यास म्हणजे काय? भ्रांती ज्ञानाचा विषय आणि भ्रांती ज्ञान यांना अध्यास म्हणतात. तो अध्यास दोन प्रकारचा आहे. कोणता कोणता बरं? अर्थाध्यास व ज्ञानाध्यास. ठीक आहे. तर अर्थाध्यास काय आणि ज्ञानाध्यास काय आहे? तर भ्रांती ज्ञानाचा विषय जो त्याला म्हणायचं अर्थाध्यास. भ्रांती ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाचा जो विषय आहे की नाही त्याला काय म्हणायचं? अर्थाध्यास. जसं उदाहरणार्थ दृष्टांतामध्ये सर्पही अध्यास आहे, त्याचं ज्ञानही अध्यासच आहे. पण इथं अर्थाध्यास कोणाला म्हणता येईल? सर्पाला. कारण अयम सर्प हे जे भ्रांती ज्ञान, या भ्रांती ज्ञानाचा विषय कोण आहे? सर्प. म्हणून सर्पाचा जो अध्यास त्याला म्हणायचं अर्थाध्यास. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे इकडे दाष्टांतामध्ये देहादी प्रपंच हा सर्व काय आहे? अर्थाध्यास. अयम देह इदम जगत या ज्ञानाचा, भ्रांती ज्ञानाचा विषय हा देह आहे, जगत आहे. म्हणून हे जगत आणि देह वगैरे हा अध्यासच आहे. पण हा कोणता अध्यास? अर्थाध्यास आहे. ठीक. दुसरा आहे ज्ञानाध्यास. अध्यासाचे दोन प्रकार, अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास. तर ज्ञानाध्यास म्हणजे काय? ब्रह्मज्ञान. एका शब्दात ज्ञानाध्यास म्हणजे ब्रह्मज्ञान. जसं अयम सर्प हे ज्ञान म्हणजे काय आहे? जी ज्ञानाध्यास आहे. तो कळलं की नाही? ज्ञानाचा अध्यास आहे. तसंच इकडं दाष्टांतामध्ये, सिद्धांतामध्ये देहादी प्रपंचाचं जे ज्ञान त्याला म्हणायचं ज्ञानाध्यास. मग देहादी प्रपंचाचा अध्यास तो अर्थाध्यास आणि त्याचं ज्ञान हे कशात येईल? ज्ञानाध्यासामध्ये. अशा रीतीने अध्यास दोन झाले. त्याच्यानंतर चला मग त्याच्यानंतर आहे काय? असंभावना. ठीक. असंभावना म्हणजे काय? असंभवाचं ज्ञान. हे संभव नाही, असं होऊ शकत नाही अशी जी बुद्धी तिला म्हणतात काय? असंभावना. ती असंभावना दोन प्रकारची आहे. कोण कोण? प्रमाणगत असंभावना व प्रमेयगत असंभावना. सापडलं की नाही? प्रमाणगत असंभावना म्हणजे काय बरं? तर प्रमाणगत असंभावनेचा अर्थ होतो प्रमाणाविषयी असंभवतेचं ज्ञान. प्रमाण कोण आहे? वेद. वेदांत शास्त्र, वेद प्रमाण आहे. आता वेद सांगतोय की जीव आणि ब्रह्म एकच आहे, पण त्या प्रमाणाविषयी नाही कसं काय असं सांगेल वेद? जीव आणि ब्रह्म कसं काय एक असू शकेल? तर प्रमाणाविषयीचा संशय. प्रमाणाविषयी असणारं असंभवतेचं ज्ञान, असंभव होऊ शकत नाही असं ज्ञान, त्याला म्हणायचं काय? प्रमाणगत असंभावना. बरोबर. आणि दुसरी आहे प्रमेयगत असंभावना. प्रमेय म्हणजे काय? प्रमाणाचे जे विषय त्याला म्हणतात प्रमेय, किंवा प्रमाणापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान की ज्याला आपण प्रमाज्ञान म्हणतो, आणि त्या प्रमाज्ञानाचा जो विषय त्याला म्हणतात काय? प्रमेय. प्रमेय. कळलं की नाही? जसं उदाहरणार्थ मोक्ष हा प्रमेय आहे, प्रमाज्ञानाचा विषय आहे. आणि म्हणून मोक्ष इत्यादिका विषयी अर्थात प्रमेयाविषयी जे असंभवतेचं ज्ञान त्याला म्हणतात काय? प्रमेयगत असंभावना. आणखीन सांगायचं झालं तर तत्पदाचा अर्थ आहे ईश्वर, त्वम पदाचा अर्थ आहे जीव. मग जीव असा कसा असेल बा? ईश्वर असा कसा असेल? वगैरे वगैरे. प्रमेयाविषयीचं जो असंभवतेचं ज्ञान, संशय ज्ञान त्याला म्हणतात काय? प्रमेयगत असंभावना. तर असंभावना दोन प्रकारची कळाली, प्रमाणगत असंभावना, प्रमेयगत असंभावना. ठीक आहे. पुढे जाऊया. आता अहंकार. ठीक आहे ना जी? अहंकार म्हणजे काय? अंतकरणाची वृत्ती विशेष अहंकार आहे की नाही? अभिमान ज्याला आपण म्हणतो, अहंकार ज्याला आपण म्हणतो. आणि तो अहंकार दोन प्रकारचा आहे. कोणता कोणता? शुद्ध अहंकार आणि एक आहे अशुद्ध अहंकार. आहे की नाही? अशुद्ध अहंकार त्याला म्हणायचं की ज्याचा बाध होतो तो अशुद्ध अहंकार, आणि ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणायचं शुद्ध अहंकार. आणि तरी पण कळालं नाही. शुद्ध अहंकार म्हणजे काय? तर शुद्ध अहंकार शब्दाने घ्यायचं स्वस्वरूपाचा अहंकार, त्याला म्हणायचं शुद्ध अहंकार. अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची जी वृत्ती विशेष तो अहंकाराचा एक प्रकारचा, पण त्याला म्हणायचं शुद्ध अहंकार. ठीक आहे की नाही? आणि जो अशुद्ध अहंकार आहे तो काय? देहादिक जे अनात्म पदार्थ, त्या अनात्म्यांचा, अनात्म पदार्थांचा जो अहंकार
देहादिकाला घेऊन होणारा अहंकार त्याला म्हणायचं काय? अशुद्ध अहंकार. अहंकार दोन प्रकार कळाले, शुद्ध अहंकार, अशुद्ध अहंकार. आता त्याच अहंकाराचे आणखीन अन्य प्रकाराने दोन प्रकार करतात. प्रकारांतरेन दोन प्रकार, दोन रीतीने. कोण दोन प्रकार? तर म्हटलं आहे खाली काय? सामान्य अहंकार आणि एक आहे विशेष अहंकार. बरोबर आहे की नाही? एक सामान्य अहंकार आहे आणि एक विशेष अहंकार आहे. म्हणजे आता सामान्य अहंकार म्हणजे काय बरं? तर देहादिकांच्या धर्माला न घेता, न जोडता, केवळ मै मै मी मी अशा प्रकारचं जे स्फुरण देहादिकाला न घेता त्याला म्हणायचं काय? सामान्य अहंकार. आणि विशेष अहंकार म्हणजे काय बरं? देहादिकांचे जे धर्म, उदाहरण देहाचं नाव असेल, जाती असेल, आहे की नाही, देहाचं काही गुण असतील, सौंदर्य रूप असेल वगैरे वगैरे. तर देहादिकांचे जे धर्म, त्या धर्माला घेऊन होणारा जो अहंकार, मीपणा देहाला घेऊन मी मी असं स्फुरण, त्याला म्हणायचं काय? अहंकार. कोणता? विशेष अहंकार. म्हटलंय की नाही? तर विशेष अहंकार झाला तो. एक सामान्य अहंकार, एक विशेष अहंकार. ठीक आहे ना? तर सामान्य अहंकारामध्ये काय सांगितलं होतं? केवळ मीपणाचं स्फुरण, ते सर्वात अनुगत आहे म्हणून ते सामान्य. आणि देहाच्या धर्माला घेऊन, म्हणजे देहच म्हणून नाही, देहाधिक अनात्म पदार्थांच्या धर्माला घेऊन होणारा जो अहंकार आहे तो सर्वत्र अनुगत नाही आहे म्हणून त्याला म्हटलं इथं काय? विशेष अहंकार. ठीक आहे. आणखीन अहंकाराचे आणखीन दुसऱ्या रीतीने दोन प्रकार करतात पहा, दुसरे नाव देऊन. काय म्हटलं आहे? मुख्य अहंकार आणि एक आहे अमुख्य अहंकार. आहे की नाही? मुख्य अहंकार आणि एक अमुख्य अहंकार. तर मुख्य अहंकार म्हणजे काय बरं? तर देहाधिक पदार्थ आणि त्या बुद्धी अधिकामध्ये असलेला चिदाभास. ठीक. तर देह, चिदाभास आणि त्या देह आणि चिदाभासाचा अधिष्ठानभूत असणारा कूटस्थ, या साऱ्यांना एक समजून जो अहंकार होतो त्याला म्हणायचं काय? जी मुख्य अहंकार. जो की पामर लोकांना होतो, मूळ लोकांना, ज्यांना शास्त्र संस्कार नाही आहे, ते कुटस्थ, देह, चिदाभास या साऱ्या संघात, साऱ्या समूहाला घेऊन अहम अहम असं बोलतात. आहे की नाही? अहम शब्दाला, अहम शब्दरूपाने, अहम रूपाने त्यांना या साऱ्यांचं स्फुरण होतं. म्हणून असा जो अहंकार आहे त्याला म्हटलंय काय? मुख्य अहंकार. किंवा दुसऱ्या परिभाषेत बोलायचं झालं तर शक्तिवृत्तीने जाणण्याला योग्य जो अहंकार आहे की नाही, अहम शब्दाचा अर्थ अहंकार, असा जो अहंकार त्याला म्हणायचं काय? जी मुख्य अहंकार. ठीक आहे. आता दुसरा आहे अमुख्य अहंकार. अमुख्य अहंकार म्हणजे काय बरं? की आता ज्याने वेदांत वगैरे थोडं ऐकलं आहे आणि विवेक झाला आहे, आणि विवेक झाल्यामुळे आता तो सुद्धा, त्याला सुद्धा अहम रूपाने स्फुरण होतं. पण ते अहम रूपाने त्याला होणारं स्फुरण दोन प्रकारचं, एक व्यवहार कालातलं आणि एक पारमार्थिक दशेतलं. ठीक आहे. थोडक्यात ज्ञानी महात्म्याला व्यवहार कालामध्ये जे अहम रूपाने स्फुरण होतं ते केवळ देहानियुक्त चिदाभासाला घेऊन होतं. देहसहित चिदाभास, त्याच्यात तो कुटस्थाला जोडत नाही. व्यवहार कालात जे अहम रूपाने स्फुरण होतं ते विवेकी पुरुषाला, तो झाला अमुख्य अहंकार. किंवा पारमार्थिक दशेमध्ये समाधी वगैरे लावली आहे किंवा आता स्वस्वरूपाचं चिंतन करत आहे, अशा वेळेस देखील त्याला अहम रूपाने स्फुरण आहे, अहंकार आहे, पण तो केवळ कुटस्थाला घेऊन आहे. ठीक आहे ना जी? तर केवळ कुटस्था विषयक जे अहम शब्दाचं स्फुरण आहे, अहम शब्दाला घेऊन, अहम शब्दाला जोडून मी मी अशा रूपाने स्फुरण आहे, तो झाला पुन्हा कसा? अमुख्य अहंकार. कळलं की नाही? लक्षात आलं? काय बरं? तो मुख्य अहंकार आणि अमुख्य अहंकार. मुख्य अहंकार म्हणजे पामरांना, शास्त्र संस्कार नसणाऱ्यांना, संपूर्ण संघाताविषयी होणारा अहंकार, तो झाला मुख्य अहंकार. आणि अमुख्य अहंकार म्हणजे कोणता? की विवेकी पुरुषाला पारमार्थिक अवस्थेत होणारा अहंकार असू द्या किंवा व्यवहार दशेत होणारा अहंकार असू द्या, तो झाला अमुख्य अहंकार. कळलं की नाही? मग व्यवहार दशेमध्ये जो अहंकार होईल ज्ञानी पुरुषाला, तो फक्त
चिदाभास आणि देहाला घेऊन होणार, आणि पारमार्थिक दशेत जो त्याला अहंकार होणार तो केवळ कुटस्थाला घेऊन होणार, म्हणून तो सुद्धा काय आहे, अमुख्य अहंकार आहे. बरोबर. हा, आणखीन दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर लक्षणावृत्तीच्या द्वारे जाणण्याला योग्य जो अहम शब्दाचा अर्थ आहे की नाही, अहम शब्दाचा जो विषय असा जो अहंकार, थोडक्यात काय, लक्षणावृत्तीने घेतला जाणारा जो अहंकार त्याला म्हणायचं काय जी, अमुख्य अहंकार झालं. चला, अहंकाराच्या अशा रीतीने वेगवेगळ्या रीतीने दोन दोन प्रकार सांगितले. त्याच्यानंतर पुढं आहे अज्ञान. सापडलं. तर अज्ञान. आता तर अज्ञानाचे देखील दोन प्रकार आहे, समष्टी अज्ञान आणि एक आहे वेष्टी अज्ञान. ठीक आहे जी. समष्टी अज्ञान आणि वेष्टी अज्ञान. समष्टी अज्ञान म्हणजे काय बरं, एक बुद्धीचा जे विषय अज्ञान त्याला म्हणायचं समष्टी अज्ञान, एका बुद्धीचा विषय. म्हणजे कसं बरं, उदाहरण समजा आता आपण फिरायला गेलो आणि खूप मोठं जंगल लागलं, तर त्या पूर्ण जंगलाला, वनाला पाहून आपण म्हणतो काय आहे बरं, हे वन आहे. तो वन ही जी बुद्धी ही झाली समष्टी बुद्धी, एक बुद्धीचा विषय आहे ते वन. यद्यपि त्या वनामध्ये अनेक वृक्ष आहेत, हजारो वृक्ष आहेत, तरी देखील बुद्धी काय उरायली, हे वन आहे. एका बुद्धीचा विषय झाला की नाही ते, म्हणून याला म्हणायचं वन म्हणजे समष्टी. तसं मायारूप अज्ञान हे झालं समष्टी. बरोबर. आणि वेष्टी म्हणजे काय बरं, तर अनेक बुद्धीचा जो विषय त्याला म्हणतात वेष्टी, आहे की नाही. जसं त्याच जंगलामध्ये आता वनबुद्धी न राहता वृक्षबुद्धी झाली, की हा लिंबाचा वृक्ष आहे, हा पिंपळाचा वृक्ष आहे, असं एका पुरती अशी अनेक बुद्धी झाली. मग आता अशा रीतीने अनेक बुद्धीचा विषय जो वृक्ष, हा वृक्ष, तो वृक्ष, याला म्हणायचं एक काय, व्यष्टी बुद्धी. तसं अज्ञान एका जीवाचं घेतलं तर ते काय झालं, व्यष्टी. ते अनेक बुद्धीचा विषय आहे, याचा अज्ञान, त्याचा अज्ञान, त्याचा अज्ञान, त्याचा अज्ञान. आणि साऱ्यांचं एक मूळ अज्ञान आहे, त्याला माया म्हणतात, एक बुद्धीचा विषय. ते जे अज्ञान आहे त्याला म्हणायचं काय, समष्टी अज्ञान. लागला अर्थ. आता दुसऱ्या रीतीने अज्ञानाचे दोन प्रकार सांगतायत बघा. काय काय बरं, मूल अज्ञान आणि काय तूल अज्ञान. ठीक आहे. तर मूल अज्ञान म्हणजे काय आणि तूल अज्ञान म्हणजे काय, तर शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने राहणारं असून त्या ब्रह्माला आच्छादित करणारं जे अज्ञान त्याला म्हणतात मूल अज्ञान. मूल अज्ञान म्हणजे काय, ब्रह्माच्या आश्रयाने राहतं, ब्रह्माला आच्छादित करतं, असं जे अज्ञान त्याला काय म्हणायचं, मूल अज्ञान. ठीक आहे. आणि तूल अज्ञान म्हणजे काय, तर घटादी पदार्थोपहित जे चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रयाने राहून त्या चैतन्याला आच्छादित करणारं जे अज्ञान त्याला म्हणतात तूल अज्ञान. घटोपही चैतन्याच्या आश्रयाने राहतं तेवढ्या पुरतं अज्ञान, ते तूल अज्ञान. आणि पूर्ण ब्रह्माच्या आश्रयाने असणारं जे अज्ञान आणि ब्रह्मालाच आच्छादित करतं, ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही, असं जे अज्ञान त्याला काय म्हणतात, मूल अज्ञान. ठीक आहे. मूल अज्ञान, तूल अज्ञान. बरोबर. आणखीन दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या अज्ञानाची निवृत्ती ब्रह्मज्ञानानेच होते, ब्रह्मज्ञानाशिवाय अन्य उपायाने होत नाही, असं जे अज्ञान त्याला म्हणतात मूल अज्ञान. ठीक आहे. आणि तूल अज्ञान म्हणजे की ज्याची निवृत्ती करण्याकरिता ब्रह्मज्ञानाची गरज नाही, ब्रह्मज्ञाना वाचून देखील जे अज्ञान निवृत्त होतं त्याला म्हणतात काय, तूल अज्ञान. जसं घटाचं अज्ञान आहे, तर घटाचं अज्ञान घालवण्याकरिता आपल्याला ब्रह्मज्ञानच झालं पाहिजे अशी जरूरत आहे का, नाही. व्यवहारामध्ये घटाचं ज्ञान झालं, घटाचं अज्ञान निवृत्त झालं. घटाचं अज्ञान निवृत्त झालं म्हणजे काय, घटोपही चैतन्य आश्रित अज्ञान निवृत्त झालं. मग ते कोणतं अज्ञान होतं, तूल अज्ञान. दोन कळाले, मूल अज्ञान, तूल अज्ञान. झालं जी. चला पुढे जाऊया. आता पुढं आहे अज्ञानाची शक्ती, आहे की नाही. अज्ञानाची शक्ती. अज्ञानाची शक्ती म्हणजे काय बरं, अज्ञानाचं सामर्थ्य. शक्ती म्हणजे सामर्थ्य. तर अज्ञानाचं दोन प्रकारचं सामर्थ्य आहे, शक्ती म्हणजे सामर्थ्य. तर कोण आहे ती अज्ञानाची शक्ती दोन प्रकारची, कोणती आहे, तर दिलाय बघा, आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती.
ह्या दोन शक्ती आहेत. आवरण शक्ती म्हणजे काय बरं, तर अधिष्ठान तत्वाला आच्छादित करणारी जी अज्ञानाची शक्ती त्याला म्हणतात काय, आवरण शक्ती. लागला अर्थ? हा. आणि विक्षेप शक्ती म्हणजे काय बरं, तर प्रपंच आणि प्रपंचाचं ज्ञान हा विक्षेप आहे. आणि अशा विक्षेपाला उत्पन्न करणारी जी शक्ती अज्ञानाची अर्थात सामर्थ्य, त्याला म्हणायचं काय, विक्षेप शक्ती. अज्ञानाच्या ठिकाणी विक्षेपाला उत्पन्न करण्याचं जे सामर्थ्य त्याला म्हणतात विक्षेप शक्ती. उदाहरणाने समजायचं झालं तर, समजा आता रज्जू आहे आणि रज्जूचं ज्ञान झालं नाही, तर रज्जूचं काय आहे मग, अज्ञान. तर तिथं दोन शक्ती आहेत त्या अज्ञानाच्या ठिकाणी, आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. तर आवरण शक्ती काय करते, त्या रज्जूचं ज्ञान होऊ देत नाही. हे झालं त्या अज्ञाना ठिकाणी असणाऱ्या आवरण शक्तीचं कार्य, रज्जूचं ज्ञान होऊ न देणं. बरोबर. मग त्या अज्ञाना ठिकाणी दुसरी जी शक्ती आहे विक्षेप, ती काय करते, सर्पाला दाखवते, सर्पाला उत्पन्न करते. मग सर्प उत्पन्न करण्याचं सामर्थ्य जे त्या अज्ञानात आहे, सामर्थ्य म्हणजे शक्ती, ती झाली कोणती शक्ती, विक्षेप शक्ती. तर दोन कळाल्या मग, आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. झालं. चला पुढं काय आहे आता, उपासना. ठीक आहे जी. उपासना देखील दोन प्रकारची आहे. उपासना म्हणजे भक्ती विशेष दोन प्रकारचे आहे, सगुण उपासना आणि निर्गुण उपासना. ठीक आहे जी. आता त्या सगुण उपासनेचे देखील आणखीन दोन भेद केले जातात, कारण ब्रह्माची उपासना आणि कार्य ब्रह्माची उपासना. सगुण उपासनेमध्ये देखील इथं दिलं नाहीये. तर कारण ब्रह्म एक असतं, एक कार्य ब्रह्म असतं. कारण ब्रह्म म्हणजे कोण, ईश्वर, मायोपाहित चैतन्य, माया विशिष्ट चैतन्य ईश्वर, तर कारण ब्रह्म. आणि कार्य ब्रह्म म्हणजे कोण, हिरण्यगर्भ, ब्रह्मदेव, विराट, विष्णू, शिव, गणपती, हे सर्व काय आहे, कार्य ब्रह्म आहे. मग ती उपासना, सगुण उपासना देखील दोन प्रकारची झाली. कारण ब्रह्माची उपासना अर्थात सगुण निराकार ईश्वराची उपासना. सगुण निराकार, सगुण म्हणजे काय, गुणांनी युक्त आहे, कर्तुम अकर्तुम सामर्थ्य ठिकाणी आहे वगैरे वगैरे, गुणांनी युक्त आहे, पण निराकार असं जे ब्रह्म, कारण ब्रह्म ज्याला म्हणतात, त्याची उपासना ही कोणती, कारण ब्रह्माची सगुण उपासना झाली. आणि कार्यब्रह्माची उपासना म्हणजे सगुण साकाराची उपासना, शिव, गणपती, विष्णू, राम वगैरे यांची उपासना सगुण आहे, साकार आहे, कार्यब्रह्म, कार्यब्रह्माची उपासना. ठीक. पुढे चला, निर्गुण उपासना. आता तर निर्गुण उपासना म्हणजे काय बरं, शुद्ध ब्रह्माची जी उपासना तिला म्हणतात काय, निर्गुण उपासना. गुणरहित तत्व असं ब्रह्मतत्व, त्याची जी उपासना त्याला म्हणायचं निर्गुण उपासना. अशा रीतीने उपासनेचे देखील किती प्रकार झाले, दोन, सगुण उपासना, निर्गुण उपासना. बरोबर. पुढे जाऊया. पुढे आता जाती. तर जातीचे देखील दोन प्रकार आहेत. जाती म्हणजे काय पण ते अगोदर समजलं पाहिजे, नंतर तिचे दोन प्रकार. जाती म्हणजे काय, अनेक धर्मीमध्ये अनुगत असा जो एक धर्म त्याला म्हणतात जाती. बरोबर. जसं घट अनेक आहे, धर्मी म्हणजे काय, धर्म आणि धर्मी, धर्म ज्याच्या ठिकाणी राहतो त्याला म्हणतात धर्मी, आहे की नाही. जसं घटत्व धर्म कुठे राहतो, घटाच्या ठिकाणी, म्हणून घट झाला धर्मी आणि घटत्व झाला धर्म. मनुष्यत्व आणि मनुष्य, त्यात धर्मी कोण, धर्म कोण, मनुष्य हा झाला धर्मी आणि मनुष्यत्व हा झाला धर्म. ठीक आहे ना. मग जाती कशाला म्हणायचं, की अनेक धर्मीमध्ये समजा हजारो लाखो करोड जरी घट असले, वर्तमान काळातले, भूतकाळातले, भविष्य काळातले, आहे की नाही, समस्त पृथ्वीवरचे जेवढे घट आहे त्या साऱ्या घटामध्ये अनुगत त्यांच्यामध्ये विद्यमान असा एक धर्म आहे, कोणता, घटत्व. मग अनेक धर्मीमध्ये अनुगत रूपाने विद्यमान असा एक धर्म कोण सापडला इथं, घटत्व. म्हणून घटत्व ही काय आहे, जाती. आणि ती जाती, घटत्व जाती जिथं राहते घटांमध्ये, ते घट झाले काय, धर्मी. बरोबर आहे की नाही. जसं अनेक मनुष्यांमध्ये अनुगत असा एक धर्म आहे, कोणता, मनुष्यत्व. म्हणून मनुष्यत्व ही काय आहे, जाती. आणि त्या मनुष्यत्व जातीचा आश्रय जे मनुष्य हे झाले धर्मी. झालं.
जाती कशाला म्हणायचं? अनेक धर्मीमध्ये अनुगत असा जो एक धर्म त्याला म्हणतात जाती. ती जाती देखील दोन प्रकारची आहे. कोण बरं? तर सांगितलंय परजाती आणि एक आहे अपरजाती. ठीक आहे, परजाती आणि अपरजाती. तर नैयायिक मतानुसार परजाती आहे सत्ता जाती. सत्ता एक जाती आहे, सत्ताच जाती आहे. ती पर आहे, म्हणजे सर्वात पर आहे. तिच्यापेक्षा आणखी मोठी दुसरी कोणती जाती नाही आहे, है की नाही? सत्ता जाती कुठं कुठं राहते? द्रव्य, गुण आणि कर्म तिघामध्ये राहते. अशी जाती आहे कोणती? सत्ता जाती. आणि त्या सत्ता जातीला सोडून बाकीच्या सर्व जाती कशा आहे? अपर जाती आहेत, है की नाही? अपर जाती आहे. मग अपर जाती म्हणजे उदाहरण जसं घटत्व जाती कशी आहे? अपर जाती आहे. तशी तीन भेद केले जातात: परजाती, अपर जाती, परापर जाती. तर पर जाती झाली सत्ता, अपर जाती झाली घटत्व. आणि काही जाती अशी आहे की काहीच्या दृष्टीने पर, काहीच्या दृष्टीने अपर, तिला म्हणायचं परापर. जसं पृथ्वीत्व जाती परापर जाती आहे. सत्ताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अपर आहे, आणि घटत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पर आहे. कारण घटत्व केवळ घटामध्ये आहे, पण पृथ्वीत्व घटात बी आहे, पटात बी आहे, मठात बी आहे. घटत्वापेक्षा व्यापक झाली की नाही, म्हणून तिला म्हणायचं परापर. पण इथं आपल्याला दोन भेद करून सांगायचे आहे: परजाती, अपरजाती. तर परजाती कोण घेतली? सत्ता. आणि सत्ता जातीला सोडून बाकीच्या सर्व जाती कशा आहेत? अपर जाती. मग त्या अपर जातीचे पुन्हा तुम्ही दोन भेद करू शकता: पर, परापर, अपर आणि परापर. ठीक आहे ना? चला, हा, आता ही झाली जातीचे दोन प्रकार. आणखीन दुसऱ्या प्रकाराने जातीचे दोन प्रकार सांगितले जाऊ राहिले. कोणते? व्याप्य जाती आणि व्यापक जाती. बरोबर आहे की नाही? काळजी, व्याप्य जाती आणि व्यापक जाती. व्याप्य जाती म्हणजे काय बरं? तर व्यापक जातीच्या अंतर्गत, अर्थात व्यापक जातीपेक्षा न्यून देशात राहणारी जी जाती तिला म्हणतात व्याप्य जाती. जसं पृथ्वीत्व जाती आहे आणि घटत्व जाती आहे. त्या दोन्हीपैकी न्यून देशात राहणारी कोणती आहे? घटत्व, केवळ घटातच आहे. आणि पृथ्वीत्व जाती घटात बी आहे, पटात बी आहे, मठात बी आहे, है की नाही? मग व्याप्य जातीने कोण घ्यायचं? न्यून देशात राहणारी जाती, तिला म्हणायचं काय? व्याप्य जाती. आणि किंवा आणखीन उदाहरण ब्राह्मणत्व जाती. आता मनुष्यत्व जाती आणि ब्राह्मणत्व जाती, या दोन जातीपैकी व्याप्य जाती कोण आणि व्यापक जाती कोण? ब्राह्मणत्व व्याप्य जाती आहे आणि मनुष्यत्व व्यापक आहे. ब्राह्मणत्व केवळ ब्राह्मणांमध्ये राहील आणि मनुष्यत्व ब्राह्मणात पण आहे, क्षत्रियात पण आहे, सर्वांमध्ये आहे, सर्व मनुष्यांमध्ये आहे, म्हणून ती व्यापक झाली. कळलं? हा. त्याच रीतीने व्यापक जाती. व्यापक जाती म्हणजे काय? व्याप्य जातीपेक्षा अधिक देशात राहणारी जी जाती तिला म्हणतात व्यापक जाती. अर्थ कळालाच आहे तुम्हाला. जसं मनुष्यत्व व्यापक जाती आहे, ब्राह्मणत्व व्याप्य जाती आहे. ठीक, चला पुढे काय आहे बरं? हा, निग्रह. ठीक आहे ना जी? तर निग्रहाचे दोन प्रकार आहे. एक आहे क्रम निग्रह आणि एक आहे हट निग्रह. निग्रह म्हणजे आवरणे, आवरून धरणे, त्याला निग्रह म्हणतात. तो दोन प्रकारचा: क्रम निग्रह, हट निग्रह. क्रम निग्रह म्हणजे काय बरं? क्रमाक्रमाने निग्रह करीत जाणे. समजा मनाचा निग्रह करायचा आहे, मग काय करायचं? जे उपाय सांगितले आहे की नाही योगामध्ये, योगशास्त्रामध्ये, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, असं करत 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 हळूहळू स्टेप वाढत वाढत जाणे निर्विकल्प समाधीपर्यंत. तर हा निग्रहच आहे. पण हा कोणता निग्रह म्हणायचा? याला क्रम निग्रह. निग्रह म्हणजे चित्ताचा निरोध. निग्रह शब्दाचा काय? चित्ताचा निरोध. चित्त म्हणजे अंतःकरण, चित्ताचा निरोध, त्याच्या अनुषंगाने इंद्रियांचा निरोध. तर एक क्रम निग्रह झाला. दुसरा एक आहे हट निग्रह. मनाचा निरोध करायचा ना क्रमाक्रमाने नाही. मग एखादा काही जिद्दी असतो मनुष्य, मग तो काय करतो? हट करतो, आहे की नाही? हट्ट धरतो. समोर एखादी बिंदू काढणार, भिंतीवर बसणार, तासन तास त्याच्याकडे डोळे बंद न करता पाहत राहणार. म्हणजे मनाला एक तिकडे जाऊ द्यायचं नाही. याला म्हणायचं काय? हट निग्रह, आहे की नाही? क्रमाने न जाता जबरदस्ती एकदाच निग्रह, हट निग्रह याला म्हणतात. किंवा प्राण निरोध करणे, प्राणायाम करत राहणे, पूरक, कुंभक, रेचक आणि खूप आवरून धरणे प्राणाला. कुंभक केला
15 मिनिटं सोडलाच नाही, मन जाईलच कुठं. त्याला काय म्हणतात? हट निग्रह. कोणी कोणी बाह्य कुंभक करताय, प्राणाला बाहेर काढलं, आत घ्यायचाच नाही श्वास भरपूर वेळ, अगोदर 2 सेकंद, 10 सेकंद करता 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 वाढत जायचं. कळलं की नाही? चला, झालं हे. अशा रीतीने जो चित्ताचा निग्रह केला जातो, काही मुद्रेचा आधार घेऊन, प्राणाचा आधार घेऊन, त्याला म्हणायचं हट निग्रह. झालं. पुढं जाऊया. पुढं काय निग्रहाच्या नंतर? निःश्रेयस. निःश्रेयस शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. निःश्रेयस शब्दाचा काय आहे जे अर्थ? मोक्ष. त्या मोक्षाचे 2 अंग, 2 बाजू. कोण कोण दिला इथं? अनर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. केवळ अनर्थ निवृत्ती म्हणजे मोक्ष नाही, किंवा केवळ परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष नाही. तर मोक्षाची किती बाजू झाल्या? 2. एका बाजूला अनर्थाची निवृत्ती आणि दुसऱ्या बाजूला परमानंदाची प्राप्ती. ठीक आहे, पुढे चला. परमहंस संन्यास. ठीक आहे ना? संन्यास म्हणजे त्याग. तर परमहंस संन्यास त्याचे 2 प्रकार. विविदिशा संन्यास, एक आहे विद्वत संन्यास. बरोबर. विविदिशा संन्यास म्हणजे काय बरं? तर जिज्ञासा पोटी घेतलेला जो संन्यास. जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा. ब्रह्म काय आहे, ईश्वर काय आहे, मी काय कोण आहे की नाही, मग अशा रीतीने मला ते ज्ञान प्राप्त व्हावं या इच्छेने घेतला जाणारा जो संन्यास, त्याला म्हणायचं काय? विविदिशा संन्यास. घरात बसून हे सर्व होत नाही, करून पहा, आहे की नाही. तर जे सडे लोक आहे, म्हणजे ज्यांना अजून विवाह वगैरे झालेला नाही, ब्रह्मचारी आहे, असेही जरी आपल्या आईबापाच्या घरी जर गेले आणि जर तुम्ही ठरवलं की पारायण करू किंवा आता 100 अभंग पाठ करून येऊ आता 4-5 दिवसात, महिन्याभरात, एकही अभंग पाठ होत नाही, आहे की नाही. करून पहा, नाही घरी काही होत नाही, आहे की नाही. मग जर ब्रह्मचारी असणाऱ्याला सुद्धा घरात काही होत नाही, तर ज्यांना लेकरं बाळ आहेत, बायको मुलं आहे, शेतीवाडी आहे, पाहुणे रावळे आहे, अशा व्यक्तींना काय होणार बरं घरात? मग तो विचार करतो, अरे काहीच होऊ नाही राहिलं, माझं आयुष्य आता 50 झालं, 55 झालं, 60 झालं, विनाकारण गेलं आता. आणि तुकाराम महाराज तेवढाच अभंग वाचला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे बापरे, तुकाराम महाराज सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश, आयुष्याचा नाश नका करू, नको बाबा. संध्याकाळी साऱ्यांना बोलून घेतलं, बायकाला, मुलांना सांगितलं, हे बघा तुम्ही आता मोठाले झाला, तुमचे लग्न झाले, तुमची शेती वाटून दिली, तुमचे उद्योग तुमच्या जवळ आहे, आता मला कशाला गुंतवून ठेवता, हे तुमचं सारं सांभाळा, मी चाललो. आणि पूर्वीचे लोक असे करायचे, राजे लोक सुद्धा करायचे, सर्व राज्य कारभार मुलाबाळांच्या हातात देऊन टाकायचे आणि जंगलात जायचे तपश्चर्या करण्याकरिता, वानप्रस्थी. कळलं की नाही. तर असा जो संन्यास आहे त्याला म्हणायचं काय? विविदिशा संन्यास, ज्ञानाच्या इच्छेने घेतला जाणारा संन्यास. पुढचा आहे विद्वत संन्यास. विद्वत संन्यास म्हणजे काय? की समजा आता ज्ञान प्राप्त झालं आहे की नाही, कसं तरी ज्ञान प्राप्त झालं आहे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता पुढची अवस्था जीवनमुक्त अवस्था. पण जर ज्ञान प्राप्त झाल्यावर घरातच राहिला तर जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भेटत नाही, अनुभवता येत नाही. मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगण्याकरिता घेतला जाणारा जो संन्यास त्याला म्हणतात काय? विद्वत संन्यास. काय म्हणायचं जी? विद्वत संन्यास. हो गया जी. चला मग पुढे काय आता? प्रपंच है की नाही. प्रपंचाचे 2 प्रकार आहे. कोणते? बाह्य प्रपंच, अंतरप्रपंच. बाह्य प्रपंच म्हणजे ईश्वर सृष्टी आणि अंतरप्रपंच म्हणजे मनोमय सृष्टी, जीवसृष्टी, आहे की नाही. गेलाय तुम्हाला पंचदशीमध्ये. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, भूत, भौतिक पदार्थ हे सर्व काय आहे? ईश्वर सृष्टी, बाह्य प्रपंच आहे. तो माणसाला दुःख देत नाही, तो काही करीत नाही बिचारा. पण दुःख कोण देतो? जीवसृष्टी अर्थात अंतरप्रपंच. म्हणजे कसा? हा माझा मामा आहे, ही माझी मामी आहे, अरे बापरे आता काय करू, माझ्या मामीला कोरोना झाला, आता कसं होईल माझं? अरे भाऊ मामीला कोरोना झाला, तुला काय करायचं त्याचे? नाही पण मग आता जरा अवघडच झालं बा. याला काय म्हणायचं? जीव सृष्टी अंतरप्रपंच. झालं जी. पुढे चला. पुढे आहे काय? प्रज्ञा. प्रज्ञा 2 प्रकारची, स्थित प्रज्ञा, अस्थित प्रज्ञा. ज्ञानी पुरुषाची जी प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी,
ज्ञानीपुरुषाची जी प्रज्ञा आहे ती कशी आहे? स्थित प्रज्ञा. स्थिर तत्वाच्या ठिकाणी जोडल्या गेलेली जी प्रज्ञा तिला म्हणायचं काय? स्थित प्रज्ञा. अहम ब्रह्मास्मी हा ज्याचा निश्चय झाला आहे त्याची प्रज्ञा कशी? स्थित प्रज्ञा, स्थित प्रज्ञ, जीवनमुक्त महात्मा. आणि अस्थित प्रज्ञा म्हणजे काय? अस्थिर पदार्थाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी आहे ना त्याला म्हणायचं काय? अस्थित प्रज्ञा. प्रपंच विषयकच बुद्धी आहे, अस्थित प्रज्ञा. ठीक आहे जी. चला पुढे काय आहे बरं? लक्षण आहे की नाही? लक्षणाचे दोन भेद. कोण कोण बरं? स्वरूप लक्षण आणि एक आहे तटस्थ लक्षण. बरोबर. तर स्वरूप लक्षण म्हणजे काय बरं? की ज्या वस्तूचं लक्षण केलं आहे ना त्या वस्तूच्या ठिकाणी ते हमेशा राहतं, कायमचं राहतं, बदलतच नाही. त्याला म्हणतात काय? स्वरूप लक्षण. बरोबर आहे की नाही? आणि तटस्थ लक्षण म्हणजे काय? कधी कधी असतं, कधी नसतं, कदाचित असतं, असं जे लक्षण, परंतु इतरांचं मात्र व्यावर्तक असतं, त्याला म्हणतात काय? तटस्थ लक्षण. जसं उदाहरणार्थ, ठीक, समजा एखाद्याने विचारलं, अहो म्हणे तिथं 50 लोक बसले आहे पण देवदत्ताला मला भेटायचं आहे, देवदत्त कोण आहे? तर आता याला वाटलं काय सांगावं बा. पण सांगितलं, हे बघ, लाल शर्ट ज्याच्या अंगात आहे ना तो देवदत्त आहे. तिथं असणाऱ्यापैकी एकाच्याच अंगात होता लाल शर्ट, मग लाल शर्टवाला जो तो देवदत्त. हे त्याचं काय झालं? लक्षणच आहे. असाधारण धर्माला लक्षण म्हणतात. आणि त्या लाल शर्टाने काय केलं? इतरापासून त्याला वेगळं करून दाखवलं. लक्षणच आहे, पण ते लक्षण कोणतं? तटस्थ लक्षण आहे, कायमचं नाही आहे. कदाचित दुसऱ्या दिवशी तो दुसरा शर्ट घालेल, काळा पिवळा, कळलं की नाही, म्हणून तटस्थ लक्षण. आणि समजा आता एखाद्याने विचारलं, अहो यज्ञदत्त कोण आहे सांगा, मला यज्ञदत्ताला भेटायचं आहे. म्हणजे यज्ञदत्त का? हा, बघा तुम्ही त्या माणसामध्ये जावा आणि ज्याचा कान तुटलाय ना, असा कान तुटेल एकाचा अर्धा, तो काय आहे? यज्ञदत्त. मग त्याने बघितलं जाऊन प्रत्येकाचे कान असे तपासून सापडला त्याला. मग आता सांगा, हे लक्षणच झालं त्याचं वाला. ज्याचा कान तुटेल आहे तो यज्ञदत्त. पण हे कोणतं लक्षण? स्वरूप लक्षण आहे. कळलं की नाही? कारण तो कान तसाच राहणार आहे मरेपर्यंत, म्हणून स्वरूप लक्षण. कळलं? चला पुढे. पुढं काय आहे? वाक्य. वाक्याचे दोन प्रकार, अवांतर वाक्य, महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यामध्ये केवळ जीवाचं स्वरूप प्रतिपादन केलं आहे किंवा केवळ ईश्वराचं स्वरूप प्रतिपादन केलेलं आहे, असे जे वाक्य असतात त्यांना म्हणतात काय? अवांतर वाक्य. आणि दुसरं महावाक्य. महावाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यामध्ये जीव आणि ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली असते त्या वाक्यांना म्हणतात काय? महावाक्य. ठीक आहे, पुढे चला. पुढे वाद. वाद दोन प्रकारचा आहे, प्रतिबिंबवाद आणि एक आहे अवच्छेदवाद. जीवाचं स्वरूप सांगत असताना किंवा ईश्वराचं स्वरूप सांगत असताना या वाद सांगितले जातात. काही वेदांतामध्ये काही लोक प्रतिबिंबवादी आहेत, काही लोक अवच्छेदवादी आहेत. अवच्छेदवाद म्हणजे काय बरं? की समजा घटावच्छिन्न आकाश, घटामध्ये आलेलं जेवढा आकाशाचा भाग त्याला म्हणायचं काय? घटावच्छिन्न आकाश. घट उपाधीमध्ये असलेला आकाश तेवढाच आहे की नाही. आणि प्रतिबिंब म्हणजे काय? तीन गोष्टी, बिंब, उपाधी आणि त्या उपाधीमध्ये बिंबाचं प्रतिबिंब. तीन झाले की नाही, हा झालं प्रतिबिंब. त्याच्यात देखील आता दोन भेद, प्रतिबिंबवाद, आभासवाद. फरक आहे. आभासवादात प्रतिबिंबवादात थोडा फरक. काय फरक? की आभासवादामध्ये जो प्रतिबिंब भाग आहे ना तो मिथ्या आहे, आणि प्रतिबिंबवादामध्ये प्रतिबिंब, बिंबाचं जे प्रतिबिंब पडलंय उपाधीमध्ये, जसं कुटस्थ चैतन्य, बुद्धी, आणि बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब. व्यवहाराचं उदाहरण मुख, दर्पण, आणि दर्पणामध्ये पडलेलं मुखाचं प्रतिबिंब. तर प्रतिबिंब इकडे बी आहे तिकडे बी आहे, आभासवादात पण आणि प्रतिबिंबवादात पण. पण आभासवादामध्ये प्रतिबिंब मिथ्या आहे, आणि प्रतिबिंबवादामध्ये आरशात पडलेलं प्रतिबिंब ते मिथ्या नाही आहे. का बरं? की चक्षुर इंद्रियाच्या द्वारे अंतःकरणाची वृत्ती निघून आरशाला पाहण्याकरिता गेली होती, पण आरशाला टक्कर घेऊन ती वापस मुखालाच पाहते. फक्त प्रतिबिंब हे मुखाहून वेगळ्या रीतीने दिसतं, म्हणजे प्रतिबिंबत्व धर्म मिथ्या आहे. पुन्हा विपरीत मुखत्व मिथ्या आहे की नाही, इत्यादी धर्म मिथ्या आहे. पुन्हा दर्पणस्तत्व हे धर्म मिथ्या आहे, प्रतिबिंब मिथ्या नाही. असा थोडा फरक आहे. जाऊ द्या.
इथं फक्त आपल्याला दोन वाद समजून घ्यायचे, प्रतिबिंबवाद, अवच्छेदवाद. वादाचे दोन प्रकार आहेत एवढंच. पुढे चला. पुढे काय आहे? विपरीत भावना. विपरीत भावना दोन प्रकारची, प्रमाणगत विपरीत भावना आणि प्रमेयगत विपरीत भावना. म्हणजे प्रमाणाविषयी उलटी बुद्धी आणि प्रमेयाविषयी उलटी बुद्धी. म्हणजे काय बरं? तर प्रमाण जसे वेदवाक्य आहे त्यात सांगितले जीवब्रह्माची एकता, पण ती एकता लक्षात नाही आली, भेद घेऊन पळाला, त्याला म्हणायचं काय? प्रमाणगत विपरीत बुद्धी, विपरीत भावना, प्रमाणाविषयी विपरीत बुद्धी. आणि प्रमेय विपरीत बुद्धी म्हणजे काय? आहे पुढे स्थान, समजतो आहे काय? पुरुष. तर प्रमेय म्हणजे जाणण्याला योग्य जे पदार्थ त्याच्याविषयीची विपरीत भावना, त्याला म्हणायचं काय? प्रमेयगत विपरीत भावना. लागला अर्थ? हा. जीवब्रह्माची एकता हे प्रमेय आहे, सिद्धांत आहे, पण ते न कळाल्यामुळे भेदच समजणे, याला म्हणायचं प्रमेयगत विपरीत भावना. ठीक. पुढे चला. शब्द. शब्दाचे दोन प्रकार आहे, एक वर्णरूप शब्द आणि काय ध्वनिरूप शब्द. जसं संस्कृत भाषा, मराठी भाषा, हिंदी भाषा क ख ग ब लिहितो की नाही आपण, हे वर्णरूप शब्द आहे. आणि मृदंग वाजतो किंवा शंख वाजतो किंवा घंटी वाजते तर तो शब्दच आहे, पण तो कसा शब्द आहे? ध्वनिरूप शब्द आहे. अ ब क असे वर्ण त्याच्यात नाही. कळलं? तर चला मग शब्दाचे दोन प्रकार झाले, वर्णरूप शब्द, ध्वनिरूप शब्द. पुढे चला. पुढे काय आहे? शब्द संगती. सापडलं? तर शब्द संगती दोन प्रकारची आहे. शब्द संगती म्हणजे शब्द शक्ती, ती दोन प्रकारची आहे. शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती. शक्तिवृत्तीने आहे की नाही, शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. म्हणजे काय बरं? तर शक्तिवृत्ती त्या त्या शब्दाचा जो रूढ अर्थ आहे किंवा प्रसिद्ध अर्थ आहे त्या त्या शब्दाने घेतला जाणारा ती शक्तिवृत्ती आहे की नाही. किंवा शब्दाच्या ठिकाणी त्या त्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचं जे सामर्थ्य, त्याला म्हणायचं शक्तिवृत्ती. आणि दुसरी आहे लक्षणावृत्ती. लक्षणावृत्ती म्हणजे काय बरं? शक्य संबंधो लक्षणा. ज्या वेळेस शक्यार्थामध्ये वाक्याचं तात्पर्य नसतं अशा वेळेस अन्य जो अर्थ घेतला जातो शक्यार्थाला सोडून, तो लक्षार्थ, आणि त्याचा बोध करविणारी जी वृत्ती, तिला म्हणायचं लक्षणावृत्ती. शक्य संबंधो लक्षणा. पुढे चला. संपत्ती. संपत्तीचे दोन प्रकार आहे, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये प्रसिद्ध आहे. अवयम सत्व संशुद्धीर इत्यादी दैवी संपत्ती आहे की नाही. आणि आसुरी संपत्ती दंभो दर्पो विमानश्च, तिथंच आहे 16व्या अध्यायात. ही संपत्ती कोणती आहे? आसुरी संपत्ती. ठीक आहे. पुढे संशय. संशयाचे दोन प्रकार, प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय. प्रमाणाविषयी संशय आणि प्रमेयाविषयी संशय, अशा रीतीने संशय दोन प्रकारचे झाले. पुढे समाधी. समाधीचे दोन प्रकार आहे. कोण कोण? सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधी म्हणजे की जिच्यामध्ये ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय अशा त्रिपुटीचं भान आहे, तिला म्हणायचं काय? सविकल्प समाधी. आणि या त्रिपुटीचं भान आता जिथं राहिलं नाही आहे की नाही, अभ्यासाने पुढची अवस्था स्टेप प्राप्त झाली सविकल्प समाधी करता करता, आता ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय याचंही भान नाही आहे, अशी जी समाधी तिला म्हणतात कोणती? निर्विकल्प समाधी. झालं. पुढे पुढे काय आहे? सूक्ष्म शरीर. ते दोन प्रकारचं, समष्टी आणि व्यष्टी. समष्टी म्हणजे सर्व साऱ्या सूक्ष्म शरीरांना मिळून किंवा साऱ्या सूक्ष्म शरीरांचा अभिमान धारण करणारं जे शरीर, हिरण्यगर्भ वगैरे, समष्टी सूक्ष्म शरीर त्याला म्हणायचं, साऱ्यांचं सूक्ष्म शरीरांचं मिळून. आणि एका एका जीवाचं जे सूक्ष्म शरीर त्याला म्हणायचं काय? व्यष्टी सूक्ष्म शरीर. तसंच स्थूल शरीर ते देखील दोन प्रकारचं आहे, समष्टी आणि व्यष्टी. समष्टी म्हणजे साऱ्यांचं स्थूल शरीर मिळून जे आहे त्याला विराट म्हणतात आहे की नाही, ते झालं कोण? समष्टी स्थूल शरीर. आणि एका एका जीवाचं स्थूल शरीर घेतलं तर ते झालं कोणतं? व्यष्टी स्थूल शरीर. ठीक आहे. पुढे आहे गंध. गंध दोन प्रकारचा आहे. कोणता? एक आहे सुगंध आणि एक आहे दुर्गंध. इति पदार्थ द्विध. बरोबर. अशा रीतीने पदार्थाचे दोन भेद सांगणारं वर्णन इथपर्यंत संपलं आहे. आता काही तीन पदार्थ आहेत, तर तीन पदार्थ कोणकोणते आहेत त्याचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।